नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याची उसळ तयार करूया। जी उसळ आमच्याकडे गावात गणपतीमध्ये सुद्धा भजनाला येतात लोक, त्यांच्यासाठी बनवली जाते। तर ती कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते। तर इथे त्याच्यासाठी पहिला आपल्याला लागणार आहे हे जे आहे कोकणातलं सिक्रेट वाटण। तर इथे बघा आपण पहिला कांदा चिरून घेतलाय आणि तेल न घालता चांगला त्याला परतून पहिला घेतला आणि नंतर तेल सोडलंय बघा, मग कांदा पटकन भाजला जातो। तर इथे मस्तपैकी असा कांदा मी भाजून घेतलाय आणि याच्यामध्ये मी थोडं आलं आणि थोडी लसूण टाकली आहे। आणि नेहमी आम्ही कोकणातले लोक वाटणामध्येच आलं लसूण टाकतो आणि चांगलं असं करपूस भाजून घेतो। त्याच्यामुळे आमचं जे हे वाटण आहे ना ते आम्हाला तेलात पुन्हा आणखीन परतावं लागत नाही, कारण आधीच आमचं चांगलं वाटण भाजलेलं असतं। त्याच्यामुळे तेलात नाही परतलं तरी चालतं। तसंही तेलात परतायचं झालं तर तेल पण आपल्या पोटामध्ये जास्त जातं आणि तेल जास्त खाणं चांगलंच नाहीये। त्याच्यामुळे आम्ही वाटणच इतकं चांगलं व्यवस्थित भाजून घेतो। आता तुम्हाला दिसेल की ह्याचा कलर सुद्धा किती चेंज झाला आहे तो, आणि वाटण आपलं कसं तयार झालंय ते। आणि सगळं जे ज्या उसळी आहेत कोकणातल्या, सांबारी आहे, त्याचं सिक्रेट वाटणच हे आहे, ह्याच्यावरच डिपेंड आहे। आणि आपला मालवणी मसाला ह्याच्यावर आपलं जेवण ठरतं। तर इथे बघा आपण काळे वाटाणे रात्रभर भिजत घातलेले आणि ते आपण आता उकडून घेऊया। तर आपण साफ केले, धुतले त्यांना आणि थोडं पाणी टाकून 4 शिट्ट्या करून घेतल्यात। अजिबात सोडा वगैरे काही वापरलेलं नाहीये। बरेच जण कडधान्य उकडताना सोडा वगैरे टाकतात, पण जे वाटाणे ना 2 प्रकारचे येतात। तर काळे वाटाण्यांमध्ये ज्याला शाईन असते ते वाटाणे घेऊ नकात तुम्ही, जे असेच खडबडीत असतात ना ते घ्या तुम्ही। तर इथे बघा आपले वाटाणे छान शिजले 4 शिट्ट्यांमध्ये। तर आता आपण बघा फोडणी टाकली आहे, फोडणीमध्ये तेल, कढीपत्ता आणि कांदा टाकलाय। तर इथे कांदा सुद्धा आपला छान तयार झालाय बघा। आता आपण टोमॅटो टाकूया आणि थोडीशी हळद आणि मीठ सुद्धा टाकून घेऊया। तर इथे मी कांदा जरा पहिला तांबूस होईपर्यंत परतून घेते। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्या ज्या मालवणी पद्धतीच्या सगळ्या रेसिपीज आहेत तर तुम्हाला इथे या चॅनेलवर मिळणार आहेत। तर आपण टोमॅटो सुद्धा टाकलाय आणि बघा आपला टोमॅटो सुद्धा चांगला परतून झालाय। ह्याच्यात आपण मीठ आणि हळद सुद्धा टाकून घेतली आहे आणि ती सुद्धा आपली छान अशी परतून झाली आहे बघा। तर असं फोडणी चांगली परतून घेतली की उसळी किंवा जी मालवणी सांबारी असतात तर ती सुद्धा छान होतात चवीला, म्हणून आपण फोडणी चांगली परतून घ्यायची। आता बघा ह्याच्यात मी मालवणी एकच मसाला टाकला आहे आणि आमचा एकच मसाला म्हणजे काही बनवा तुम्ही, खूप काही ह्या मसाल्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मसाला आमचा एक नंबरच आहे चवीला। तर इथे बघा मसाला करपून नाही म्हणून मी थोडंसं पाणी टाकलंय, गरम पाणी टाकलं तरी चालते। मी वाटाण्याचं जे गरम पाणी होतं ते टाकलंय आणि पाणी टाकलं की तरी सुद्धा छान येते, पण गरमच पाणी टाकायचं म्हणजे तरी चांगली येते। आणि मी माझ्या जेवणामध्ये तेल खूप कमी वापरते, एवढं तेल कमी वापरून सुद्धा मला स्वतःला कोलेस्ट्रॉल आहे, त्याच्यामुळे तेल हे कमीच वापरा। तर इथे बघा आणि काही चवीत फार फरक पडत नाही, कोण सांगतं तेलामुळे चव जास्त वाढते म्हणून। मी म्हणेन आम्ही कमी तेलात कोकणात जेवण बनवतो। काय तुम्ही जेवाल, बरेच आता तुम्ही बघत असाल हॉटेलच्या थाळ्या किंवा आमच्या कोकणातलं जेवण प्रत्येक जण दाखवते आणि चवीला तर अप्रतिम असतं। अगदी फॉरेनर लोक सुद्धा कोकणात येऊन राहत आहेत, खास या जेवणाची खासियत आहे म्हणून। तर इथे बघा आपलं वाटण सुद्धा फोडणी छान असं परतून झालंय आणि आपण काळे वाटाणे मुतले आहेत हे बघा, आणि ते सुद्धा चांगले असे मिक्स करून घेतोय। आता आपण ह्याला दणकावून एक उकळी काढायची। घट्ट पातळ तुमच्यावर आहे, तुम्हाला किती पाहिजे घट्ट पातळ ते। तर मी उसळ बनवते आणि हीच उसळ जी आहे ती कोकणात अगदी भजनं वगैरे असतात गणपतीमध्ये तेव्हा पण वाटली जाते। ह्याच्यावर तुम्ही भाकरी, पाव किंवा चपात्या खाऊ शकता। आणि तसं बघितलं तर नुसती प्लेटमध्ये जरी घेऊन खाल्लात तरी सुद्धा अप्रतिमच लागते। तर बघा आपली किती छान अशी उसळ इथे तयार झालेली आहे। वरून आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ह्या उसळीला आपण एका प्लेटमध्ये घेऊया। तर बघा किती छान दिसते आपल्याकडची काळ्या वाटाण्याची उसळ। तर इथे आपली काळ्या वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे। धन्यवाद।